Welcome dear student. Today we are going to see brief course of standard 10 and it is only for semi students. State Council of Education Revision and Training of Maharashtra brief course class 10 mathematics part 1 and 2 academic year 2021 and 22. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत ब्रिज कोर्स वर्ग 10वीसाठी आणि दिवस आहे 10वा ओनली फॉर सेमी स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, हा जो कोर्स आपल्याला दिलेला आहे गव्हर्नमेंटने तो फक्त मराठी आणि उर्दू माध्यमामधून आहे, परंतु मी तुमच्यासाठी खास म्हणून हा व्हिडिओ तयार करत आहे जो इंग्रजी माध्यमासाठी उपयोगी पडेल. त्याचप्रमाणे सेमी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा याचा आपल्याला उपयोग करता येईल. तर बघूया आजच्या या दिवसामध्ये आपल्याला काय दिलेला आहे अभ्यासक्रम. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रम म्हणजेच ब्रिज कोर्स हा एक ब्रिज आहे. धिस इज अ ब्रिज बिटवीन टू सिलेबस स्टँडर्ड 9 अँड स्टँडर्ड 10. दोन वर्गामधील हा एक सेतू आहे. सेतू कोर्स ज्याला आपण म्हणू ब्रिज कोर्स. बघा आजच्या दिवशी काय आहे ते. युनिट आहे कंपोनंट पॅरलल लाईन आणि सब कंपोनंट आहे प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन. प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन आणि क्षमता म्हणजेच काय, क्षमता कोणत्या विकसित झाल्या तुम्हामध्ये आहेत किंवा नाही, तुम्हाला 10वीच्या लायकीच्या तुमच्यामध्ये ॲबिलिटी आहे की नाही, त्या ॲबिलिटी तपासण्यासाठी आज आपल्याला हा कोर्स दिलेला आहे. तर बघूया तुम्हाला कितपर्यंत कॅपॅसिटी आहे तुमची. कॅपॅसिटी स्टेटमेंट आहे. फर्स्ट आहे कॅपॅसिटी स्टेटमेंट. फर्स्ट, आयडेंटिफाय डिफरंट पेअर ऑफ अँगल फॉर्म्ड बाय पॅरलल लाईन अँड देअर intersection. Understand the properties of angle pair and be able to apply them. म्हणजे काय त्याचं उपयोजन. प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन अँड देअर युटिलायझेशन ऑफ पॅरलल लाईन्स. प्रॉपर्टीज ऑफ युटिलायझेशन ऑफ पॅरलल लाईन म्हणजे समांतर रेषेचे गुणधर्म आणि समांतर रेषेचे उपयोजन हे दोन्ही तुमच्यामध्ये क्षमता असायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, कॅपॅसिटी तुमची असायला पाहिजे, ती ॲबिलिटी असायला पाहिजे. बघा नंतर काय सेकंड काय, जस्ट रिमेंबर आहे ते. फर्स्ट, व्हॉट इज पॅरलल लाईन, डिफाईन पॅरलल लाईन, डेफिनेशन ऑफ पॅरलल लाईन. वी हॅव टू नो डेफिनेशन ऑफ पॅरलल लाईन. अँड सेकंड, राईट द नेम ऑफ द अँगल्स फॉर्म्ड नियर पॉईंट आर अँड पॉईंट एस in the figure. In this figure, the angle formed at point R and at point S हे सुद्धा तुम्हाला यायला पाहिजे की अँगल म्हणजेच बिंदू R जवळ आणि बिंदू S जवळ कोणते अँगल तयार होतात, कोणते कोन तयार होतात, त्यांची नावं तुम्हाला सांगायला यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल पाहूया आपण या ठिकाणी. ॲट पॉईंट R अँगल फॉर्म PRA अँड PRB and also CSR and SRA and SRB. These are the four angles made at point R and another point S. At point S the angle formed first आहे, पहिला अँगल आहे RSC, सेकंड RSD, थर्ड QSC and fourth QSD. These are the four angle formed at point S and total angle formed point S and R, they are 8. These are the 8 angles formed when two parallel line intersect PQ. Some important properties, काही महत्त्वाचे गुणधर्म आहेत.
properties of parallel line. First, the opposite angle formed when two lines intersect are of the same size. The opposite angle formed when two lines intersect are of the same size. And second, the angle in the linear pair are complementary to each other. That is, the sum of their measurement is 180 degree. We know that the sum of the two angles, when sum of the two angles is equal to 180 degree, then the angle pair is complementary angle. म्हणजेच काय, अंतर कोना जेव्हा दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 असते तेव्हा ते एकतर कॉम्प्लिमेंटरी अँगल असतात. आणि थर्ड आहे इम्पॉर्टंट प्रॉपर्टी थर्ड, when two lines intersect with the one intersection, 8 angles are formed near the point of intersection. म्हणजे जेव्हा दोन समांतर रेषा एका छेदिकेला छेदत असतात तेव्हा त्या ठिकाणी होणारे कोण हे किती असतात, 8 असतात हे सांगितलं आहे. चौथी प्रॉपर्टी काय बघा, करस्पॉन्डिंग अँगल पेअर. करस्पॉन्डिंग अँगल पेअर काय आहे या ठिकाणी, CA, अँगल A अँड अँगल P आहे. अँगल A अँड अँगल P, ते झेडच्या ऐवजी अँगल वाचायचं त्याला तुम्ही. अँगल साइन इज झेड साइज. देअरफॉर अँगल A अँड अँगल P. सेकंड अँगल B अँड अँगल Q. थर्ड अँगल C अँड अँगल R. and fourth angle D and angle S. These are the corresponding angles. 4 angles are corresponding. And another interangle pair, म्हणजेच वरचं आहे संगत कोनांच्या जोड्या पाहिल्या आपण 4 होत्या. त्यानंतर आपण पाहणार आहोत युत्क्रम कोनांच्या जोड्या. म्हणजे युत्क्रम कोन सुद्धा 2 आहेत, एक आंतर युत्क्रम कोन आणि बाह्य युत्क्रम कोन ज्याला म्हणतो आपण. म्हणजेच इंटर अँगल पेअर ते आहेत 1. फर्स्ट आहे अँगल D अँड अँगल P. सेकंड अँगल C अँड अँगल Q. इंटरनल अँगल पेअर अँगल C अँगल R. त्याचप्रमाणे अँगल B अँगल S. अँड थर्ड पेअर ऑफ इन्व्हर्स अँगल, अँगल Z अँड अँगल Q. अँड सेकंड अँगल C अँड अँगल P. दीज आर द पेअर ऑफ इन्व्हर्स अँगल. म्हणजे अशा प्रकारे आपण हे संगत कोन, युत्क्रम कोन, युत्क्रम कोनामध्ये आंतर युत्क्रम कोन आणि बाह्य युत्क्रम कोन, त्याचप्रमाणे पेअर ऑफ इन्व्हर्स अँगल, हे प्रॉपर्टीज आहेत अँगलच्या. जेव्हा when two parallel lines intersect one transversal line, दोन समांतर रेषांना जेव्हा एक छेदिका छेदते तेव्हा त्या ठिकाणी होणारे संगत कोन एकरूप असतात, युत्क्रम कोन एकरूप असतात आणि आंतर कोनांच्या जोड्या ह्या पूरक असतात, कॉम्प्लिमेंटरी असतात. बघा फिफ्थ काय आहे, फिफ्थ आहे इफ अ पेअर ऑफ अँगल इज युनिफॉर्म दे ऑल द पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर युनिफॉर्म. म्हणजे एक जोडी जर एकरूप असेल तर दुसरी बाजूची जोडीसुद्धा एकरूप असते. व्हेन अ पेअर ऑफ इन्व्हर्स अँगल इज सेम then all pairs of inverse angle are uniform, which is same. When the sum of the angles on one side of intersection is 180 degree, the sum of the angle in the other pair of intersection is also 180 degree. म्हणजेच जेव्हा दोन समांतर रेषा एका छेदिकेला छेदतात तेव्हा एका बाजूच्या आंतरकोनाच्या जोड्यांची मापांची बेरीज जर 180 असेल तर दुसऱ्या बाजूच्या अंतरकोनाच्या मापांची बेरीजसुद्धा 180 अंशच असते. व्हेन द सम ऑफ द अँगल ऑन वन साईड ऑफ द इंटरसेक्शन इज 180 डिग्री, देन द सम ऑफ द अँगल्स इन द अदर पेअर ऑफ इंटरसेक्शन इज ऑल्सो 180 डिग्री. तर अशा प्रकारे हे या ठिकाणचे आपण प्रॉपर्टीज पाहिल्या विद्यार्थी मित्रांनो. Dear student, we have to see about properties of parallel line.
आपण विद्यार्थी मित्रांनो पाहत आहोत समांतर रेषांचे गुणधर्म. आणि आता बघूया यानंतर काय आहे महत्त्वाचा मुद्दा काय कोणता. प्रॉपर्टी नंबर 8, थेरम ऑफ इंटरसेक्शन प्रॉपर्टीज. थेरम ऑफ इंटरसेक्शन प्रॉपर्टीज काय आहे बघा. व्हेन टू पॅरलल लाईन्स इंटरसेक्ट विथ वन इंटरसेक्शन, द इंटेरियर अँगल ऑन आयदर साइड ऑफ द इंटरसेक्शन आर कॉम्प्लिमेंटरी अँगल. म्हणजे तीच की जे दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या एका बाजूच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज जर 180 असेल तर दुसऱ्या बाजूची सुद्धा 180 अंश असते. हा थेरम आहे. थेरम ऑफ द इंटरसेक्शन म्हणजेच प्रॉपर्टीज त्याची. व्हेन टू पॅरलल लाईन्स इंटरसेक्ट विथ वन इंटरसेक्शन, द इंटेरियर अँगल ऑफ देअर साईड ऑफ द इंटरसेक्शन आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजेच आंतरकोन. थेरम ऑफ द करस्पॉन्डिंग अँगल्स. थेरम ऑफ द करस्पॉन्डिंग अँगल प्रॉपर्टीज काय आहे त्याची बघा. द मेजरमेंट ऑफ द अँगल्स इन इच पेअर ऑफ द करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म व्हेन टू पॅरलल लाईन्स इंटरसेक्ट विथ वन इंटरसेक्शन आर द सेम. म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल म्हणजेच संलग्न कोन ज्याला म्हणतो आपण. करस्पॉन्डिंग अँगल, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल आर इक्वल. And another theorem of inverse angle property. The measurement of the angle in each pair of inverse angle formed when two parallel lines intersect at the same intersection are the same. म्हणजेच काय की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या व्युत्क्रम कोनांची एक जोडी जर एकरूप असेल तर इतर जोड्यासुद्धा एकरूप असतात. हा थेरम आहे, प्रमेय आहे. म्हणजेच त्याला आपण प्रॉपर्टी असं म्हणू शकतो. द मेजरमेंट ऑफ द अँगल्स इन ईच पेअर ऑफ इनव्हर्स अँगल फॉर्म व्हेन टू पॅरलल लाईन्स इंटरसेक्ट. व्हेन टू पॅरलल लाईन इंटरसेक्ट, द मेजरमेंट ऑफ द अँगल इन ईच पेअर ऑफ इनव्हर्स अँगल फॉर्म ॲट द सेम इंटरसेक्शन आर द सेम. म्हणजेच काय, the measurement of angle in each pair of inverse angle formed when two parallel lines intersect at the same intersection are the same. हे झालं प्रॉपर्टी 10. त्याच्यानंतर आपण बघूया स्वाध्याय म्हणजेच एक्झरसाइज. क्वेश्चन फर्स्ट, चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय आपल्याला निवडायचं आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 4 पर्याय आहेत. कोणतेही या 4पैकी कोणता एक पर्याय आपल्याला करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर प्रश्न पहा. द इंटरसेक्शन फॉर्म व्हेन टू पॅरलल लाईन्स इंटरसेक्ट विथ वन इंटरसेक्शन इफ one of the angles in the pairs 45, then the other angle is. म्हणजे आंतरकोनाच्या मापाच्या जोड्यामधील एका कोनाचे माप जर 45 असेल तर दुसऱ्या कोनाचं माप किती, हे आपल्याला खालील पर्यायामधून निवडायचं आहे. ऑप्शन्स आर ए 35 डिग्री, बी 45 डिग्री, सी 135 डिग्री अँड डी 125 डिग्री. या ऑप्शनपैकी आपल्याला योग्य ऑप्शन निवडायचा आहे. आपल्याला सहज निवडता येते विद्यार्थी मित्रांनो. दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 आहे, 180 डिग्री. द समेशन ऑफ टू अँगल्स आर 180 डिग्री. देन द फर्स्ट इज 45 and another is choose from the above options. काय येईल मग 135, कारण दोघांची बेरीज किती असायला पाहिजे. द समेशन ऑफ टू अँगल्स आर 180 डिग्री. सेकंड बघा. व्हेन टू लाईन्स इंटरसेक्ट विथ वन इंटरसेक्शन करस्पॉन्डिंग अँगल्स आर फॉर्म 2, 4, 6 और 8. ए, बी, सी किंवा डी यापैकी निवडायचं आहे. आणि थर्ड क्वेश्चन आहे. व्हेन टू पॅरलल लाईन्स इंटरसेक्ट ॲट ॲन इंटरसेक्शन, वन ऑफ द पेअर ऑफ इनवर्स अँगल हॅज अ मेजर ऑफ 85 अँड द अदर्स हॅज ॲन अँगल. चूज ए, बी, सी, डी. ए 15, बी 105, सी 95 अँड डी 85. चूज करेक्ट आन्सर. आता सेकंड आहे.
क्वेश्चन नंबर 2, कंप्लीट द फॉलोइंग ऑप्शन. म्हणजे आपल्याला हे ॲक्टिव्हिटी आहे. हे ॲक्टिव्हिटी आपल्याला फिगरवरून तयार करायची आहे. ऑब्झर्व दी गिवन डायग्राम गिवन फिगर अँड फिल इन द ब्लॅक. तर काय आहे या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला, इफ देअर इंटरसेक्ट देम ॲट पॉईंट आर अँड पॉईंट एस रिस्पेक्टिवली, देन कंप्लीट दी नेक्स्ट ॲक्शन. फर्स्ट ॲक्शन काय, ॲक्शन म्हणजे ॲक्टिव्हिटी म्हणून आपण या ठिकाणी मेजर अँगल झेड म्हणजे ए आहे, अँगल आहे त्या झेड या अक्षराला अँगल समजायचं विद्यार्थी मित्रांनो. ते चुकीने झालेलं आहे, तसं आपण नाही केलं, ते लेन्समधून ते घेताना झालेलं आहे. तर हे ॲक्टिव्हिटी भरायची आपल्याला. पहिल्या बॉक्समध्ये अँगल ए आर एसच्या पुढे काय येईल, अँगल पी आर बीच्या पुढे काय येईल, नंतर समोर काय येईल, हे सर्व आपल्याला शोधायचं आहे. फर्स्ट ॲक्शन मेजर अँगल ए आर एस इक्वल टू एम्प्टी बॉक्स करस्पॉन्डिंग आहे तिथं. सेकंड आहे मेजर अँगल पी आर बी एम्प्टी बॉक्स इन्व्हर्स कोन, इन्व्हर्स अँगल म्हणायला पाहिजे. थर्ड आहे इफ मेजर अँगल बी आर एस इक्वल टू 60 देन मेजर अँगल आर एस डी इक्वल टू एम्प्टी बॉक्स युजिंग द प्रॉपर्टी ऑफ इंटरसेक्शन. आणि फोर्थ आहे चौथं मेजर अँगल सी एस आर प्लस मेजर अँगल आर एस डी इक्वल टू 180 डिग्री यायला पाहिजे. कोणाची रिजनल पेअर म्हणजे रेषे जोडीतील कोण आहेत ते. अशा प्रकारे भरायची ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची, तुमच्या वहीमध्ये लिहायची विद्यार्थी मित्रांनो. आणि सेकंड आहे लाईन्स इन द फिगर, लाईन एल पॅरल लाईन एम अँड लाईन एम इज देअर इंटरसेक्शन. इफ अँगल डी इक्वल टू 70 देन फाइंड द मेजर ऑफ अँगल जी. ॲक्शन म्हणजेच प्रॉपर्टी. लाईन एल पॅरल लाईन given angle D equal to angle F, angle D equal to angle F, इंटिजर अँगल आहे ते, म्हणजे व्युत्क्रम कोण आहे. बट अँगल D इक्वल टू 70, परंतु अँगल D बरोबर किती आहे 70 आहे, 70 डिग्री आहे. देअरफॉर अँगल F इक्वल टू एम्प्टी बॉक्स, त्यामध्ये काय आहे ते तुम्ही लिहायचं आहे. देअरफॉर अँगल F प्लस अँगल G इक्वल टू एम्प्टी बॉक्स, ते सुद्धा लिहायचं आहे. आणि अँगल 70 प्लस अँगल जी इक्वल टू 180 डिग्री, देअरफॉर अँगल जी इक्वल टू एम्प्टी बॉक्स. तर विद्यार्थी मित्रांनो असे स्वाध्याय आहेत. हे स्वाध्याय तुमच्या वहीमध्ये लिहायचे सर्व, आणि जेव्हा आम्ही बोलावू शाळेत तेव्हा ते आमच्यापासून तपासून घ्यायचे. तर आपण हे गुगल लेन्सच्या सहाय्याने याचं ट्रान्सलेट केलेलं आहे. कुठं कुठं ट्रान्सलेटमध्ये दोष आहे, सदोष आहे, ते तुम्ही समजून घ्यायचं आहे. झेड म्हणजेच अँगलचं आहे ते. तर बघा चौथा ॲक्टिव्हिटी फोर्थ, पी क्यू आर एस इज ट्रॅपेझियम इन द फिगर. समलंब चौकोन दिलेला आहे. साईड पी क्यू पॅरल साईड एस आर अँड अँगल एस इक्वल टू 65 डिग्री. सो फाइंड द मेजर ऑफ अँगल पी. अँगल पी काढायला सांगितलं आपल्याला. तर या ठिकाणी चौकोनाचं चिन्ह आहे, तिथं सर्कल दिसायला. पी क्यू आर एस इज अ ट्रॅपेझियम. साईड पी क्यू पॅरल साईड कोणती होईल, पॅरल पी क्यूची पॅरल साईड एस आर ॲज शोन इन द फिगर. साईड पी एस इज देअर इंटरसेक्शन. पी एस काय आहे, छेदिका आहे. हे दोन समांतर रेषा झाल्या पी क्यू आणि एस आर, आणि पी एस ही त्याची छेदिका झाली. तर अँगल पी प्लस एम्प्टी बॉक्स इक्वल टू 180 डिग्री. पी प्लस एस बरोबर 180 डिग्री. देअरफॉर अँगल पी इक्वल टू 180 मायनस 65. दोघांची वजाबाकी, सबट्रॅक्शन ऑफ 180 मायनस 65 इक्वल टू अँगल पीचं माप. अशा प्रकारे आपण हे ॲक्टिव्हिटी पूर्ण करू शकतो. या ठिकाणी हे गुगल लेन्सद्वारे ट्रान्सलेट केले असल्यामुळं काय झालं विद्यार्थी मित्रांनो, काही सदोष आहेत यामध्ये. आता या ठिकाणी चौकोनाचं चिन्ह लिहिण्याच्या ऐवजी काय लिहिलं, सर्कल लिहिलेलं आहे, वर्तुळ लिहिलेलं आहे. ते थोडं तुम्ही समजून घ्यायचं आहे. आपला एक प्रयत्न आहे
बघूया प्रयत्नामध्ये कुठपर्यंत यश येते. आपण याच्यानंतरचा व्हिडिओ आणखी मॉडिफाईड करूया. त्याच्यामध्ये ह्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या निस्तरण्याचा प्रयत्न आपण करूया. प्रश्न तिसरा बघा या ठिकाणी. सॉल्व दी नेक्स्ट सब क्वेश्चन. लाइन्स इन द फिगर L parallel line M and line N is their intersection. If angle C या ठिकाणी सुद्धा झेडच्या ऐवजी अँगल वाचायचं त्याला. ZC equal to 50 degree. Then find the measurement of angle A, angle Q, angle R and angle S. आणि सेकंडमध्ये काय, लाईन P पॅरलल लाईन Q आहे अँड लाईन R is their intersection. Find the value of x from the information given in the figure. या फिगरमध्ये दिलेल्या इन्फॉर्मेशननुसार आपल्याला व्हॅल्यू ऑफ एक्स काढायचं आहे. बघा सेकंड मी तुम्हाला सांगतो, हिंट देतो त्याची कसं करायचं ते. आता या ठिकाणी 3x + 12 आणि 120 हे इक्वल अँगल आहेत, म्हणून आपण हे सारखे दाखवायचे. सारखे दाखवल्यानंतर काय येईल मग 3x + 12 = 180 आणि हे सोडवायचं. अशा प्रकारे आपल्याला एक्सची किंमत मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, असा हा एक प्रयत्न केलेला आहे तुमच्यासाठी खास. तर बघा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. तुमच्या मित्रांना बघायला सांगा, त्यांना पण सबस्क्राईब करायला सांगा. आणि याच्यामध्ये जे तुम्हाला सदोष असल्याचं सांगितलेलं आहे, झेड अक्षराला अँगलचं चिन्ह वापरायचं आणि ज्या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल यायला पाहिजे होतं त्या ठिकाणी सर्कल लिहिलेलं आहे, ते सुद्धा समजून घ्या. आणि आजचा दिवसाचा हा अभ्यासक्रम सिलेबस या ठिकाणी संपवतो. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.